राम राम मंडळी, कशा आहात सर्वजण? मजेत ना? आज पुन्हा एकदा चैतन्य योग साधनामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि आजच्या सेशनमध्ये आपण एक नवीन विषय घेणार आहोत. प्राणायामाचा विषय आहे. अ, तर कसं आहे, बरेच जण उष्ण प्रदेशात राहत असतील आणि जर तुम्ही उष्णतेने त्रस्त असाल, जर तुम्हाला उष्णता सहन होत नसेल, तर जेव्हा जेव्हा गरमी आहे, जसं की मुंबई सारख्या शहरात खूप उष्णता असते, खूप गरमी असते. अ, तर अशा वेळी तुम्ही कोणते कोणते प्राणायाम करू शकता आणि या गरमीचा जो दाह आहे, या उष्णतेचा जो दाह आहे, तो कमी करू शकता. तर आज असे आपण थंड प्राणायाम करणार आहोत. तर तुम्ही सर्व लोक जे उष्ण प्रदेशात राहता, विशेषतः मुंबई, ठाणे इत्यादी ठिकाणी तुम्ही जर राहत असाल, तर या सगळं प्राणायामांचा प्रॅक्टिस करून तुम्ही अनुभव घेऊ शकता की तुम्हाला कसं वाटतंय. आणि नक्कीच मला कळवा की हे प्राणायाम केल्यानंतर तुम्हाला थंड, गारवा जाणवतोय का, आणि कसं वाटतंय ते सुद्धा नक्की कळवा. आणि कुठल्याही टॉपिकसाठी जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल, तर नक्कीच तो टॉपिक कमेंट बॉक्समध्ये शेअर करा, आणि त्यावरही मी नक्कीच व्हिडिओ लवकरात लवकर बनवून शेअर करण्याचा प्रयत्न करेन. तर चला, आजच्या सेशनमध्ये आपण करणार आहोत प्राणायाम, थंड प्राणायाम. प्राणायाम सुरू करण्यापूर्वी त्रिवार ओंकाराने सुरुवात करूया. प्राणायाम करत असताना तुम्हाला एका विशिष्ट पोझिशन मध्ये बसणं अपेक्षित आहे. तुम्हाला जर खाली मांडी घालून बसता येत नसेल, कदाचित अ, तुमचा जर बैठ काम असेल आणि तुम्ही चेअरवर बसून बसून थकून गेला असाल, तर तुम्ही मांडी घालून बसू शकता. पण जर तुम्हाला गुडघ्यांचा त्रास आहे, तुम्ही मांडी घालून बसू शकत नाहीये, तर तुम्ही चेअरवर बसून सुद्धा सगळे प्राणायाम करू शकता. चेअरवर कसं बसायचंय, तर तुम्हाला पाठीचा आपला जो कणा आहे तो सरळ ठेवायचा आहे. कुठलाही प्राणायाम करताना ही गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या पाठीचा कणा सरळ एका रेषेत असायला हवा, मान सुद्धा त्या कण्याच्या सरळ रेषेत असायला हवी. त्यामुळे हे पोस्चर तुम्हाला मेंटेन करायचंय. जर तुम्हाला एनर्जी फील करायची आहे, तुम्हाला त्या प्राणायामाचा 100% उपयोग करायचा आहे, त्याचे बेनिफिट्स घ्यायचे असतील, तर या पोझिशन मध्ये बसण्याचा प्रयत्न करा. पाठ आणि मान सरळ ठेवा. डोळे अलगद मिटून घ्या. बऱ्याच जणांना डोळे बंद करण्याचा प्रॉब्लेम असतो. डोळे बंद होत नाही, मधून मधून डोळे उघडतात, आपोआप उघडतात. काही हरकत नाही, उघडले तर उघडू द्या. पण प्रयत्न करा की तुमचे डोळे बंद असतील. आणि डोळे बंद जेव्हा आपण करतोय, तेव्हा डोळ्यांवर ताण नको. डोळे अलगद मिटलेले ठेवा. हवं तर तुम्ही अर्धवट मिटलेले डोळे ठेवू शकता. तर चला, डोळे बंद करून घेतोय. अलगद मिटलेले आहेत का डोळे बघा, किंवा अर्धवट मिटलेले ठेवा. आणि आपल्या श्वासांवरती ध्यान केंद्रित करा. लक्ष केंद्रित करा. ध्यान म्हणू या आपण, पण तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे आपल्या श्वासांवर. बघा, श्वासांची ही जी प्रोसेस आहे, श्वास आणि उच्छ्वास सतत सुरू असतो. श्वास येतो आणि जातो. प्रत्येक श्वास आपण अनुभवतोय, अनुभव घेतो आहोत प्रत्येक श्वासाचा. येणारा आणि जाणारा. येणाऱ्या श्वासाची गती अनुभवा, जाणाऱ्या श्वासाची गती अनुभवा, आणि चेहऱ्यावर स्माइल ठेवा. चेहरा प्रसन्न ठेवा. ताण तणाव दूर करतोय. आता आपला फोकस श्वासांवर आहे. अजून कुठलंही नियंत्रण नाहीये श्वासांवरती. बघतोय. मग दीर्घ श्वास घेऊन ओंकार जप करणार आहोत. श्वास घ्या दीर्घ.
अं, ओंकाराची कंपन अनुभवतोय. शरीरभर ओंकार जाणवतोय. फील करा. एकही श्वास सुटत नाहीये. लक्ष श्वासांवरती आहेच. त्यासोबतच ओंकाराची कंपनही अनुभवतोय. प्रत्येक कंपनासोबत शरीर अजूनच सैल होतय. हलकं होतय. ताण दूर होतोय. श्वसन संथ सुरू आहे. लक्ष श्वसनावर स्थिर. विचार येत राहतील मध्ये मध्ये. मन धावेल विचारांमागे. पण आपलं ध्यान, आपला फोकस श्वासांवर ठेवा. श्वासांवर कुठलाही कंट्रोल नाहीये. सुरू आहेत श्वास. श्वासांचं निरीक्षण. मग दीर्घ श्वास घेणार आहोत. नाकाने दीर्घ श्वास घ्या आणि तोंडाने श्वास हळूहळू सोडा. नाकाने घ्या. तोंडाने सोडा. तोंडाने जेव्हा श्वास सोडतोय तेव्हा ओठांना गारवा हवेचा जाणवतो आहे. तिकडे लक्ष द्या. हवेचा स्पर्श ओठांना होतो आहे. तिकडे लक्ष द्या. कंटिन्यू करा. 1 मिनिट करतोय दीर्घ श्वसन. नाकाने जेवढा दीर्घ श्वास घेता येईल घ्या. तोंडाने हळूहळू दुप्पट श्वास सोडण्याचा प्रयत्न आहे. कंटिन्यू करा. 1 मिनिट सूचना बंद. चालू असलेलं आवर्तन पूर्ण करतोय. तोंडाने श्वास सोडून थांबा. संथ श्वसन. संथ श्वसन. सावकाश डोळे उघडा. आता बघा, आज आपण थंड प्राणायाम करतोय. शीत प्राणायाम करतोय. जिथे उष्णता आहे अशा ठिकाणी करण्याचे प्राणायाम करतोय. तर आपल्या दोन्ही नाड्या, नाकपुड्या या वेगवेगळ्या गोष्टींना इंडिकेट करत असतात.
तर जसं की हठ योगामध्ये ह आणि ठ हे दोन, एक चंद्र आणि एक सूर्य, असे दोन आहेत. ह ठ. तर डावी नाकपुडी आपली थंड आहे, उजवी उष्ण आहे. डावी म्हणजे चंद्र नाडी, उजवी म्हणजे सूर्य नाडी आहे. जर तुम्ही उजव्या नाकपुडीने श्वास घ्याल तर शरीरात उष्णता निर्माण होते. जर तुम्ही डाव्या नाकपुडीने श्वास घेतला तर गारवा निर्माण होतो. म्हणून डाव्या नाकपुडीचा उष्ण ठिकाणी जास्त वापर करायचा असतो. आणि डावी जी नाडी आहे चंद्र नाडी, ही मनाला पण इंडिकेट करत असते, मनाला कनेक्टेड असते, मनावर तिचा खूप मोठा प्रभाव असतो. मग जर तुम्हाला मन शांत हवं असेल तर आधी तुमचं शरीर थंड असायला हवं. जर शरीर उष्ण असेल तर मन शांत राहू शकणार नाही. म्हणून डाव्या नाकपुडीचा वापर केला की मनही शांत व्हायला मदत मिळते आणि उष्णता पण कमी व्हायला मदत मिळते. जर तुमच्या आजूबाजूला जास्त उष्णता आहे तर तुम्ही डाव्या नाकपुडीने ब्रीदिंग करायचे. ब्रीदिंग कसं करणार तर डीप ब्रीदिंग असायला हवं. ओके. तर यासाठी आपण प्रणव मुद्रेचा वापर करतो. उजव्या हाताची प्रणव मुद्रा घेऊन आपल्याला उजवी नाकपुडी बंद करायची आहे. डावीने श्वास आता घेणारे आपण 1 ते 2 मिनिटासाठी. डावीने दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. उजवी बंदच आहे. उजवी सूर्य नाडी आहे, उष्णता निर्माण करणारी नाडी आहे, म्हणून उजवी आपण आता बंद ठेवतोय, कारण आपल्या आजूबाजूला उष्णता आहे. डावीने श्वास घ्या आणि डावीनेच सोडा. दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. आता आपण 3 गोष्टींकडे लक्ष ठेवणार आहे. जेव्हा डाव्या नाकपुडीने श्वास घेतोय आणि सोडतोय तेव्हा आपल्या शरीराच्या टेम्परेचरकडे लक्ष द्या. पहिली गोष्ट. ओके. दुसरं म्हणजे आपल्या आजूबाजूच्या टेम्परेचरकडेही लक्ष द्यायचं. आपल्याला फील करायचंय की डाव्या नाकपुडीने ब्रीदिंग करत असताना आपल्याला टेम्परेचर कसं जाणवतंय आपल्या आजूबाजूचं. आणि तिसऱ्या गोष्टीकडे लक्ष द्यायचंय, ते म्हणजे आपल्या मनात काय सुरू आहे, आपलं मन काय करतंय, आपल्या मनात काय चालू आहे. तर या तीनही गोष्टींच्या अवेअरनेस सोबत आपण करणारे हा प्रकार. ओके. 1 ते 2 मिनिट करतोय, कंटिन्यू करणारे. तर या 3 गोष्टींकडे लक्ष ठेवून आता सुरुवात करतोय आपण. 2 मिनिटांसाठी सूचना बंद. कंटिन्यू करा. डिप्रेशन, एन्झायटी, स्ट्रेस या तीनही ज्या आजार आजार म्हणूया आपण, किंवा तीनही विकारांवरती आपल्याला हे जे ब्रीदिंग आपण करतोय हे खूप लाभकारक होतं, खूप मदत करतं. मनाच्या स्थितीला स्थिर करण्यासाठी खूप महत्वाची क्रिया आपण करतोय. तेवढ्याच एकाग्रतेने करा. चालू असलेलं आवर्तन पूर्ण करा. डोळे बंद ठेवा आणि आपल्या दोनही नाकपुड्यांचं निरीक्षण करतोय. डाव्या नाकपुडीकडे लक्ष द्या, गारवा जाणवतोय का बघा. उजव्या नाकपुडीकडे लक्ष द्या, काय जाणवतोय बघा. दोन्ही नाकपुड्यांमध्ये काही फरक जाणवतोय का बघा, अनुभवा, फील करा. गारवा जाणवतोय का बघा, आपल्या शरीरात, आपल्या शरीराच्या बाहेर.
गारवा जाणवतोय का बघा. सावधान. मग पुढचा शीत प्राणायाम करतोय, त्यासाठी तयार. आता पुढच्या प्रकारात आपल्याला डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे आणि उजवीने सोडायचा. डावीने घ्यायचाय, उजवीने सोडायचा. याला चंद्रभेदन क्रिया असं म्हणतात. डावीने घेऊन उजवीने सोड. ओके. डावी शीत नाडी, उजवी उष्ण नाडी. डावीने घेण्याची क्रिया, उजवीने सोडण्याची क्रिया. यामुळे उष्णता कमी व्हायला मदत होते शरीरातली, आणि आपलं शरीर कोप अप करतं, ऍडजस्ट करतं बाहेरच्या उष्णतेसोबत. कंटिन्यू करणारे ही क्रिया सुद्धा 2 मिनिटांसाठी 10 आवर्तन साधारण होतील. दीर्घ श्वास घ्यायचाय आणि हळूहळू सोडायचाय. 2 मिनिट करतोय कंटिन्यू, पूर्ण एकाग्रतेने. जसं मी आधीच्या प्रकारात सांगितलं, 3 गोष्टींवर लक्ष ठेवतोय: बॉडी टेम्परेचर, आपल्या सराउंडिंगचं टेम्परेचर, आणि आपल्या मनाची स्थिती. या अवेअरनेस सोबत करतोय. चंद्रभेदन क्रिया कंटिन्यू करा. सूचना बंद. उजव्या नाकपुडीने श्वास सोडून थांबतोय, आवर्तन पूर्ण करतोय. पुन्हा एकदा दोन्ही नाकपुड्यांकडे लक्ष द्या. गारवा आता कोणत्या नाकपुडीमध्ये जाणवतोय बघा. डाव्या नाकपुडीकडे लक्ष, उजव्या नाकपुडीकडे लक्ष, शरीराकडे लक्ष, आजूबाजूच्या वातावरणातल्या उष्णतेकडे, गारव्याकडे लक्ष, मनाकडे लक्ष. होणारे बदल, होणारे चेंजेस अनुभवा, फील करा. दोन्ही नाकपुड्या गार जाणवताय का बघा. शरीरात गारवा जाणवतोय का बघा. फील करा. सावधान. पुढचा प्रकार करतोय, मग त्यासाठी तयार. आता पुढच्या प्रकारात आपल्याला अजून एक शीत प्रकार करायचा आहे. जिभेने आपण श्वास घेणार आहोत. जिभेची पुंगळी करायची आपल्याला. शीतली क्रिया करतोय. साधारण 10 आवर्तन करणार आहोत. जिभेची पुंगळी करा. जिभेने श्वास आत खेचायचा. जसा स्ट्रॉने आपण आत खेचतो श्वास, तसा श्वास आत खेचा आणि दोन्ही नाकपुड्यांनी श्वास सोडा. शीतली गारवा आपल्याला जिभेला, घशाला, छातीपर्यंत जाणवेल, त्याकडे लक्ष द्यायचंय. जिभेने पुंगळी करून श्वास आत खेचतोय आणि दोन्ही नाकपुड्यांनी श्वास हळूहळू सोडतोय. दीर्घ श्वास घ्या, जेवढा घेता येईल, आणि हळूहळू सोडा. कंटिन्यू करा. साधारण 10 आवर्तन होतील. 2 मिनिट करणार आहोत. शीतली क्रिया
कंटिन्यू करा. श्वास आत खेचताना गारवा अनुभवा. बाहेर सोडताना गारवा अनुभवा. शरीर गार होतंय, शीतल होतंय. आणि आजूबाजूचं वातावरणही जाणवतंय आपल्याला की गारवा आपल्या शरीराला जाणवतो आहे. कंटिन्यू करा. चालू असलेलं आवर्तन पूर्ण करतोय. श्वास सोडून थांबा. संथ श्वसन. जिभेवर गारवा जाणवतोय, फील करा. घशामध्ये गारवा जाणवतोय, फील करा. आणि छातीमध्ये कुठपर्यंत जाणवतोय गार अनुभवा. शरीरभर गारवा पोहोचतोय. गारव्याचा अनुभव. शरीराला गारवा देणारा, हृदयाचं काम सोपं करणारा आणि बीपी नॉर्मल ठेवायला मदत करणारा क्रिया आता आपण सगळ्या करतोय. थंड प्राणायाम बीपी वाल्यांसाठी, हार्ट प्रॉब्लेम वाल्यांसाठी खूप चांगले प्रकार आहेत. पुढचा जो प्रकार आहे तो आहे शीतकारी. तर आता दातांच्या मदतीने आपण श्वास घेणारे. दोन्ही दात एकमेकांवर ठेवायचे आणि दातांच्या फटींमधून श्वास आत खेचून घेतोय. आणि श्वास आत खेचताना आवाजही होतोय. त्या आवाजाकडेही आपल्याला लक्ष द्यायचंय. ओके, चला ट्राय करून बघूया. जेवढा घेता येईल श्वास घ्या आणि तोंड बंद करून नाकाने हळूच संथपणे श्वास सोडा. भरपूर श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. श्वास घेताना दातांमधून, फटींमधून गार हवा आत येते आहे. हिरड्यांना, जिभेला, दातांना गारवा जाणवतोय, त्याकडे लक्ष. फील करा. कंटिन्यू करा. 2 मिनिट करतोय. साधारण 10 आवर्तन होतील. कंटिन्यू करतोय. सूचना बंद. शीतकारी क्रिया करतो आहोत. आवाजही होतोय आणि गारवाही जाणवतोय. अनुभवा किती छान गार वाटतंय. शरीराचं टेम्परेचर कमी होतंय. गारवा शरीरात निर्माण होतोय आणि त्यामुळे आजूबाजूची जी उष्णता आहे ती आपल्याला जाणवत नाहीये.
आल्हाददायक वाटतंय. छान वाटतंय. चालू असलेलं आवर्तन पूर्ण करा. संथ श्वसन. गारवा फील करा, अनुभवा. जाणवतोय का बघा. ओठांना, हिरड्यांना, जिभेला, घशाला. कुठपर्यंत गारवा जाणवतोय तिकडे लक्ष. संथ श्वसन फील करतोय गारवा शरीरात, शरीराच्या बाहेर त्वचेला गारवा जाणवतोय. छान वाटतंय. सावकाश डोळे उघडा. आता हे जे प्रकार आपण केले या प्रकारांसोबत आपण भ्रामरी प्राणायाम सुद्धा करू शकतो. भ्रामरी क्रिया आपण करू शकतो. आता जे प्रकार आपण केले, फक्त क्रिया केल्या, त्याच्यासोबत आपल्याला भ्रामरी ऍड करायचे. तर पहिल्यांदा केलं आपण, डाव्या नाकपुडीने श्वास घेतला. ओके, डावीने सोडला. आता काय करायचं आपल्याला, डावीने श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना भ्रामरी करायचं. डावीने घेतला, सोडताना भ्रामरी. नाकातून भुंग्याचा आवाज करत आपण श्वास सोडणार. ओके, चल. डावीने घ्या. घेण्याची क्रिया फक्त डाव्या नाकपुडीने आहे आणि सोडताना अशा प्रत्येक प्रकाराची आपण 11-11 आवर्तनं खरं तर करायला पाहिजे. पण वेळेअभावी जितकंही जमेल, जेवढे आवर्तनं तुम्ही करू शकता तेवढे करायला हरकत नाहीये. 5, 10, 11, 21 असे तुम्ही तुमच्या सोयीनुसार, वेळेनुसार आवर्तनं ऍड करू शकता. चला, आता आपण करणारे 11 वेळा डावीने श्वास घेऊन भुंग्याचा आवाज करत श्वास सोडतो. व्हायब्रेशन्स फील करा.
चालू असलेलं आवर्तन पूर्ण करा. व्हायब्रेशन्स फील करा. पुढचा प्रकार करणार आहोत आता शीतली सोबत भ्रामरी ऍड करतोय. 5 आवर्तन करणारे. जिभेच्या साह्याने श्वास आत घ्यायचाय आणि श्वास सोडताना भ्रामरी 5 वेळा करून थांबायचं. हम्म. हम्म. 嗯 हम्म. 嗯。5 वेळा करून थांबतोय मग अजून 5 आवर्तन करणारे शीतकारी पूरक आणि भ्रामरी रेचक करणारे. पूरक म्हणजे श्वास घेणे, रेचक म्हणजे सोडणे. आता दातांच्या फटींमधून आता आपण जसा प्रकार केला दातांच्या फटींमधून श्वास आत घेतोय सोडताना आपल्याला करायचंय भ्रामरी. ओके 5 वेळा करून थांबणारे. हम्म. 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 嗯，5 आवर्तन पूर्ण करून थांबतोय. संथ श्वसन. छान गार वाटतंय. हलकं रिलॅक्स वाटतंय. त्रिवार ओंकार घेणार आहोत त्यासाठी तयार. दीर्घ श्वास घ्या श्वास सोडत ओंकार.
ओम शांती शांती शांती. स्थिर राहतोय. तर आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं? गारवा जाणवतोय का? तुमच्या आजूबाजूच्या उष्णतेसोबत तुम्ही कोप अप करू शकताय का? रोज करा. जेव्हा जेव्हा तुम्हाला जाणवेल की उष्णता खूप आहे, तेव्हा तेव्हा ही प्रॅक्टिस करा. आणि नक्की मला कळवा की तुम्हाला कसं वाटतंय. आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांना सुद्धा, ज्यांना उष्णतेचा त्रास आहे, अ, उष्णता सहन होत नाहीये, तर त्यांच्यासोबत सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आवडल्यास लाईक करा. आणि आज आपण इथे थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिक सोबत. तुम्हाला कुठला टॉपिक हवा आहे ते सुद्धा नक्की कळवा. तर चला, इथे थांबूया. राम राम.